हॅलो फ्रेंड, नमस्ते. आज आपण पाहणार आहोत केमिस्ट्री चॅनल 12 बोर्ड एक्झाम मार्च 2025 फॉर मार्क. which questions define unit cell which color is shown by sodium chloride crystal due to the formation of the F center. आता याच्यामध्ये विचारलेलं आहे युनिट सेलची डेफिनेशन सांगा आणि which color shown by sodium crystal due to the formation of the F center. सोडियम क्लोराइड मध्ये एफ सेंटर तयार होतो आणि कुठला कलर दाखवत आहे सोडियम क्लोराइड मध्ये. तर पहिल्यांदा आपण डिफाइन युनिट सेलची काय आहे डेफिनेशन. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ द क्रिस्टल सॉलिड इज कॉल्ड एज अ युनिट सेल. ओके, आता युनिट सेल आपण या फिगर मध्ये पाहत आहोत. हे वरची फिगर आहे ए बी आणि सी. त्याच्यामध्ये आपल्याला ए चा भाग, सी चा भाग आणि बी चा भाग हा रिपीटिंग दिसतोय. त्या रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिटला आपण क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड एज अ युनिट सेल आपण म्हणतो. ओके, आता दुसरं याच्यामध्ये विचारलं आहे विच कलर शोन बाय सोडियम क्रिस्टल ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द एफ सेंटर. आता हा प्रश्न कशा संबंधित आहे. तर पहिल्यांदा आपण हा प्रश्न मेटल ऍक्सेस डिफेक्ट याच्यामध्ये येतो. ओके, मेटल ऍक्सेस डिफेक्ट टू टाइप्स आहे. वन इज द न्यूट्रल एटम और एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन्स occupies the interstitial positions and second is the bianion vacancies. Sodium crystals which shows the second type of the defects bianion vacancies, color or F centers. आता याच्यामध्ये मेटल ऑक्साइड डिफेक्ट मध्ये दोन टाइप झाले त्याच्यामध्ये आणि सोडियम क्लोराइड आपला सेकंड टाइप मध्ये येतो बायआनायन व्हॅकन्सीज. आता याच्यामध्ये या क्रिस्टल कसं फॉर्मेशन होतं. दिस टाइप डिफेक्ट बायआनायन व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय. आनायन व्हॅकन्सी डिफेक्ट आपण काय ते सर्वप्रथम पाहू. दिस टाइप ऑफ द डिफेक्ट imparts color to the colorless crystal. For example, when sodium crystals is heated in the atmosphere, sodium vapor, sodium atoms are deposited on the crystal surface. Chloride ions deposed to the crystal surface, creating vacancies in their regular sites. These chloride ions combine with sodium atom on the surface to form the sodium chloride by releasing the electrode from sodium atoms. म्हणजे यांना सांगायचं काय आहे. जेव्हा सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टलला सोडियम बाष्पाच्या उपस्थित गरम केले जाते तेव्हा त्यामध्ये एफ सेंटर तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला क्रिस्टलला पिवळा रंग प्राप्त होतो. ओके, तर ही प्रक्रिया कशी घडते आपल्याला माहिती आहे का. मेटल ऑक्साइड डिफेक्ट मध्ये बायआनायन व्हॅकन्सी डिफेक्ट. तर प्रक्रिया कशी घडते थोडक्यात सांगतो. सोडियमचे संचयन क्रिस्टल गरम केल्यावरती सोडियमचे अणू क्रिस्टलच्या पृष्ठभागावर जमा होतात. ओके, सेकंड काय होतं यामध्ये. तर क्लोराइड आयनचे विसरण क्रिस्टल मधील क्लोराइड आयन आहे ते पृष्ठभागावर येतात आणि सोडियम अणूशी संयोग पाहून सोडियम क्लोराइड बनवतात. ओके, त्या प्रक्रियेत सोडियम अणू आपला एक इलेक्ट्रॉन सोडतो. हा मुक्त झालेला इलेक्ट्रॉन क्रिस्टलच्या आत जातो आणि क्लोराइड आयनने सोडलेली रिकाम्या जागा व्यापतो. या फिगर मध्ये दाखवलेलं आहे. प्रक्रियेत काय होतं. सोडियम अणू आपला एक इलेक्ट्रॉन सोडतो. ओके, हा मुक्त झालेला इलेक्ट्रॉन क्रिस्टलच्या आत जातो आणि क्लोराइड आयनने सोडलेली रिकाम्या जागा व्यापतो. ओके,
ह्या ज्या रिकाम्या जागेत हा इलेक्ट्रॉन अडकला जातो त्यालाच आपण एफ सेंटर असे म्हणतो. एफ सेंटर हा जर्मन शब्द आहे, त्याचा अर्थ काय होतो, रंग केंद्र असा होतो, त्यालाच आपण एफ सेंटर म्हणतो. आता विच कलर इज शोन, तर याच्यामध्ये आपल्याला कुठला कलर दाखवत आहे, तर येलो रंग प्राप्त होतो, पिवळा रंग प्राप्त होतो. आता रंग का बदलतो याचा, हा अडकलेला इलेक्ट्रॉन जेव्हा पांढऱ्या प्रकाशातील ऊर्जा शोषून घेतो तेव्हा तो उत्तेजित होतो. ही ऊर्जा शोषल्यामुळे तो विशिष्ट तरंग लांबीचा प्रकाश विसर्जित करतो, ज्यामुळे आपल्याला तो क्रिस्टल पिवळा दिसतो. ओके. आता याची दुसरी पण उदाहरणे आहे आपल्याला. लिथियम क्लोराईड गुलाबी रंग दाखवतो, पोटॅशियम क्लोराईड जांभळा किंवा फिकट रंग दाखवतो. आणि हा क्वेश्चन आपल्याला जवळपास 4 मार्कला विचारलेला आहे. ओके. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन नवीन टॉपिक आणि नवीन नवीन म्हणजे 12वी एक्झामसाठी जे काही क्वेश्चन आहे त्याचे मी माझ्या यूट्यूबला सादरीकरण करत आहे. थँक्यू.